तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे भावनो ओंकार ग्राफिक डिझायनर. या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे भावनो. म्हणून आजचा व्हिडिओ तुम्हाला थंबनेलला समजलं असेल की कोणत्या टॉपिकवरती व कोणता व्हिडिओ आपण आज क्रिएट केलेला भावनो. नवरात्री निमित्त आपण काय केलं भावनो, इन्व्हिटेशन डिझाईन क्रिएट केलेले भावनो. PHP फाईल भेटणार आहे तुम्हाला, लक्षात ठेवा. जे पीस जर असतील त्याच्यासाठी भावनो ही निमंत्रण पत्रिका आपण डिझाईन केली भावनो नवरात्री निमित्त. ओके, तर ही निमंत्रण पत्रिका तुम्ही बॅनर प्रिंट वगैरे करू शकता किंवा सिम्पली तुम्ही बॅनर पण प्रिंट करू शकता, प्लस आपले नॉर्मल जसं आपण A4च्या साईजवरती प्रिंट काढतो त्या टाईपमध्ये पण तुम्ही प्रिंट काढू शकता. ही डिझाईन आपण तुमच्यासाठी प्रोव्हाइड करतोय. तर भावनो काय असणार आहे, 3 स्टेपमध्ये पासवर्ड कुठेही असू शकतो भावनो व्हिडिओमध्ये. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. चला सुरू करूया आजच्या टॉपिकला भावनो. साईज दाखवून देतो आपण, साईज काय ठेवलेली आहे. ओके, सिम्पल आहे भावनो. मॅटर साईज करते, लक्षात ठेवा कोणती पण इन्व्हिटेशन कार्ड डिझाईन करत असताना. ओके, इमेज साईजवरती जायचं आहे. इमेज साईजवरती इथे बघू शकता इंचेस आता सांगितलं तर भावनो 11 इंच विड्थ असणारे 11 आणि हाईट असणारे 7. ओके, तर भावनो हे A4च्या ह्याच्यामध्ये भावनो साईज आहे, लक्षात ठेवा. A4वरती एकच प्रिंट येणार एवढी याची साईज आहे, लक्षात ठेवा. ओके, रेझोल्युशन 300 ठेवलेलं आहे. जर तुम्ही हाय रेझोल्युशन ठेवलं तरी तुम्ही हाय रेझोल्युशन वगैरे ठेवू शकता. ओके, त्याच्यानंतर ओके करूया भावनो. ओके केल्याच्यानंतर हा कॅनव्हास तुम्हाला दिसत असेल. ओके, लँडस्केपमध्ये. त्याच्यानंतर इथे काय करायचं आहे, ह्या कलरवरती फिल करतो मी आणि याची जी साईज आहे ती वाढवून घेतो आहे. ओके, लक्षात ठेवा. फक्त लक्षात ठेवा इथे मी काय काय ओपन करतो, काय काय जे सर्व आहे ते सर्व समजावून तुम्हाला सांगते भावनो. फक्त इथे मुवमेंटवरती लक्षात ठेवा. ओके, लेअर पॅलेटवरती. बॅकग्राऊंड एक आपण डिफॉल्ट घेतलेला आहे म्हणून व्हाईटच असतो, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक नॉर्मल आपण काय केलेलं आहे, कलर फिल केलेला आहे. हा कलर फिल तुम्ही कोणताही कलर फिल करू शकताय. ओके, ह्याला आपण काय ग्रेडियंट कलर आहे, लक्षात ठेवा. इथे बघू शकता ग्रेडियंट फिल. त्या ग्रेडियंटमध्ये मी माझ्याजवळ हे ग्रेडियंट कलरचे मी असे कलर बनवून ठेवले होते. ओके, लक्षात ठेवा. जर तुम्हाला पॅक पाहिजे असेल, जेव्हा आपले 10K होईल तेव्हा तुम्हाला मी सर्व आपले जे ग्रेडियंटचं पॅक असणारे सर्व मटेरियल डाटा पूर्ण तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलवरती लवकरात लवकर 10K सबस्क्रायबर पूर्ण करा भावनो. ओके, तर भावना ग्रेडियंटचा जो पॅक आहे त्यापैकी हा एक मी पॅक घेतलेला आहे. ओके, बघू शकता तुम्हाला इथे दिसतोय. तर त्याच्यानंतर आता पुढे येऊया, त्याला लॉक मारूया. लॉक मारल्याच्यानंतर इथे बघू शकता. त्याच्यानंतर पुढे एक टेक्स्चर आहे. हा टेक्स्चर तुम्हाला आता दाखवून देतो मी. ओके, हा टेक्स्चर तुम्हाला एकदम लाईटमध्ये दिसेल की वाटत नाही, दिसेल. बघू शकता इथे, बघू शकता. त्याला मुवमेंट करतं इथे साईडला सरकवल्याच्यानंतर तुम्हाला इथे दिसेल. हा जो टेक्स्चर आहे त्या टेक्स्चरवरती आपण एक व्हाईट कलरचा धब्बा म्हणजे स्पॉट मारलेला आहे. ओके, तुमच्या भाषेमध्ये सांगून द्यायचं तर धब्बा एक स्पॉट मारलेला आहे नॉर्मल ब्रशचा. ओके, जो डिफॉल्ट फोटोशॉपमध्ये ब्रश असतो त्याचा. त्याच्यानंतर पुढे येतोय, हे झालेलं पाहून एक बॅकग्राऊंड. ते बॅकग्राऊंड आपण अर्धवटच घेतलेलं आहे, जे बघू शकता एक लेफ्ट साईडला आहे ते आणि या साईडला कटिंगमध्ये आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे येऊया. आता चालू होतं रे आपल्या भावना जे आपण इन्व्हिटेशन कार्डचं जे मॅटर करणार आहे भावना, लक्षात ठेवा. बरेच जण विचारतात की बॅकग्राऊंड कसं तयार करतो, त्याच्यावरतीच आजचा व्हिडिओ भावना पूर्ण एक्सप्लेन करतो तुम्हाला. ओके, तर भावना आपण काय केलं, एक शेपमध्ये आपण एक क्रिएट केलेली आहे, एक शेप क्रिएट केले. तर शेप कसा क्रिएट करायचा म्हणून इथे बघू शकता. हा जो टूल बार आहे, टूल बारमध्ये इथे खाली बघू शकता टेक्स्टच्या वरती. तर हा काय करायचं, इथे बघू शकता पेन टूल आहे. ओके, तर पेन टूलला काय करायचं, सिम्पल इथे शेपवरती क्लिक करायचं आहे. टेक्स्टच्या इथे वरती तुम्हाला पेन टूल भेटेल. तर शेपवरती क्लिक केल्याच्यानंतर एक इथे स्पॉट मारायचा, एक इथे स्पॉट, एक इथे, असे 4 स्पॉट मारल्याच्यानंतर याच्यावरती एक शेप बनून जाणार आहे. ओके, तर त्या शेपला कोणता जो कलर तुम्हाला फिल करायचा आहे तो तुम्ही इथे कलर फिल करू शकता. ओके, बघू शकता तुमच्यासमोर मी एक शेप करून दाखवलेला. ओके भावनो, पहिला पासवर्ड असणार आहे भावनो 32. ओके, तर भावनो हा शेप आता काय करूया, पुढे येऊया. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता. ओके, इथे काय असणार आहे भावनो, इथे एक बॅकग्राऊंड आहे, तुम्हाला दिसत असेल. ओके, हा बॅकग्राऊंड आपण काय केलेला आहे, एक याच्या खाली क्लिपिंग मास्क मारलेला आहे. राईट क्लिक करायचं आणि त्याच्यावरती क्लिपिंग मास्क मारून द्यायचं. ओके, तर क्लिपिंग मास्क कसा मारायचं तुम्हाला माहीत नसेल तर एक सिम्पल बॅकग्राऊंड घेऊन या आणि सेम ह्या पोर्शनमध्ये आपण हा क्लिपिंग मास्क बॅकग्राऊंड आता बघू शकता. त्याच्यामध्ये किती सारे लेअर, तुम्ही जर ही PHP फाईल जेव्हा घ्याल तेव्हा तुम्हाला सर्व दिसून येईल की त्याच्यामध्ये आपण काय काय यूज केलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे येऊया. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता एक रॅक्टँगल. ओके, हा रॅक्टँगल तुम्हाला माहीत असेल ही सनची जी काय ज्याला म्हणू शकतो आपण एक डिझाईन आहे. ओके, त्याच्यानंतर पुढे येऊया. पुढे याच्यानंतर इथे बघू शकता लेअरवरती लक्ष ठेवा. लेअरवरती लक्ष ठेवलं तर तुम्हाला सर्व समजेल. ओके, हा जो लॉक आहे, लॉक काढला आहे आपण, बघू शकता. तर इथे काय असणार आहे भावना, जी आपली देवी असणार आहे त्या देवीची PNG इथे तुम्हाला दिसेल. ओके, फुल HD मध्ये आहे सर्व, पूर्ण टोटली मटेरियल तुम्हाला मी प्रोव्हाइड करते, बघू शकता. आता ह्या पोर्शनमध्ये आपल्याला सर्व सेट करायचं आहे. तर इथे बघू शकता ही आपली काय असणार आहे, देवीची PNG इथे बघू शकता तुम्हाला दिसत असेल. ओके, त्याच्यानंतर तिला काय केलं आपण, क्रॉप वगैरे केली आहे. तुम्ही क्रॉप वगैरे करू शकता तुमच्या हिशोबानुसार. ओके, जर तुमच्याजवळ कोणती अजून PNG असेल ती पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. ओके, त्याच्यानंतर पुढे येऊया. हे पुढे याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे, सनचे रिफ्लेक्शन. आता बघू शकता हिला काय करूया आपण, थोडं इकडे, ही जी आहे भावना एक ऑलरेडी आहे
अजून जर तुम्हाला पाहिजे असेल ह्याच्यामध्ये 2 तुम्हाला मी देवीची पेन याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. त्याच्यानंतर पुढे बघू शकता, ही ओपन करूया. इथं बघू शकता, ही आहे आजच्या या आपल्या इन्व्हिटेशन कार्डमधली डिझाईन. तुमच्यासाठी मी 2 देवी अशा एकाच पेज फाईलमध्ये प्रोव्हाइड केलेले बनवून. ओके. त्याच्यानंतर ही देवीची पेन जी तुम्हाला इथं दिसत असेल ती आपण याच्यामध्ये ठेवणार आहे प्रिंटसाठी. ओके. Ctrl+0 दाबल्याच्यानंतर फुल स्क्रीन होऊन जाईल भावनो. ओके. त्याच्यानंतर इथं पुढे आता झालं एवढं सर्व झालेलं आहे. सर्व झालेलं आहे इकडचं भावनो जे मटेरियल ॲड करायचं होतं. ओके. त्याच्यानंतर पुढे येणार आहेत. पुढे याच्यानंतर इथे काय असणार आहे बघू शकता. आता सर्व आता हे साईडला तुम्हाला राईट साईडचं पोर्शन दिसतोय त्याच्यावरती आता आपल्याला टायपिंग चालू करायची आहे. भावनो इथे बघू शकता टायपिंगसाठी इथे चालू झालेलं आहे. इथे दिसत तुम्हाला हे सर्व आपण काय लिहिलं आहे इथे सार्वजनिक नवरात्री उत्सव समिती सालाबाद प्रमाणे यावर्षी दिनांक जे काही असेल ते भावनाच्या माहितीनुसार जशी तुम्हाला ऑर्डर येईल त्या माहितीनुसार इथे आपण टाईप केलेला आहे. हा जो फॉन्ट असतोय सांगू देतो तुम्हाला, बाळू नावाचा फॉन्ट आहे. तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला टॉप 50 मराठी ट्रेंडिंग फॉन्ट भेटून जातील. त्यामध्ये हा फॉन्ट आहे भावनो. किंवा तुम्ही गुगलला पण जाऊन बाळू नावाने जर सर्च केलं तर तुम्हाला फॉन्ट भेटून जाईल. ओके. देवनागरी फॉन्ट आहे, कोणत्याही कन्वर्टची गरज लागत नाही. त्याच्यानंतर पुढे या. पुढे बघू शकता फक्त मी काय काय ओपन करतोय त्याच्यावरती लक्ष ठेवा, तुम्हाला एकदम क्लिअर समजून येईल. ओके. त्याच्यानंतर इथे बघू शकता ही पण आपण काय केलेली एकदम इन्व्हिटेशन जसं तुम्ही लग्नपत्रिका डिझाईन करता त्याच पद्धतीने तुम्ही ही डिझाईन करू शकता. फुल टू एडिटेबल अशी तुमच्यासाठी डिझाईन आहे भावनो. ओके. तर भावनो दुसरा पासवर्ड असणार आहे भावनो 2525. ओके. त्याच्यानंतर पुढे या. पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता हे काय असणार आहे थोडी क्रिएटिव्हिटीसाठी आपण काय केलेली इथे बघू शकता तुम्हाला दाखवत आहे. इथे बघू शकता हवन पूजन वगैरे जे काय असेल जे कार्यक्रम असतील ते आपण इथे क्रिएट केलेलं आहे. त्यांच्या माहितीनुसार तुम्हाला जशी ऑर्डर येईल तुम्ही ती माहिती इथे अपलोड करायची. ओके. PLPवरती पण व्हिडिओ पाहिजे असेल नक्की कमेंट करून टाका भावनो. PLPवरती पण व्हिडिओ येतील. त्याच्यानंतर पुढे येऊया. पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता महिलांसाठी विशेष कार्यक्रम वगैरे हे जे आता स्पॉट आहे रेड कलरचा त्याच्यामध्ये आपण काय लिहिलं आहे महिलांसाठी विशेष कार्यक्रम असे आपण हायलाईट म्हणून एक केलेलं आहे. हा जो फॉन्ट आहे भावनो तो आहे अनेक नावाचा फॉन्ट आहे भावनो. ओके. मराठी फॉन्ट आहे, देवनागरी फॉन्ट. त्याच्यानंतर खाली येऊया. विशेष आकर्षण म्हणून जे असणार आहेत भावनो त्यांचं आपण इथं आता नाव वगैरे लिहिलं बघू शकता. मी हे जे लेअरमध्ये आहे ते सर्व ओपन करून दाखवते पटापट जेणेकरून तुम्हाला समजेल. Ctrl+O मारूया. फुल स्क्रीनवरती येईल. इथे बघू शकता सार्वजनिक उत्सव ह्याला जो कलर मारला आहे तो रेड कलर आहे भावनो. जर तुम्हाला ह्याच्यामध्ये बघू शकता इफेक्ट प्रोव्हाइड आहेत तुम्ही इफेक्टवरती याच्यावरती हाईड केलेले आहेत ऑन करू शकता आणि त्यांना कलर वगैरे फिल करू शकता म्हणजे इफेक्टबद्दल. ओके. त्याच्यानंतर इथे आपण काय लिहिलेलं पत्ता तुम्हाला इथे दिसत असेल. पत्त्याच्या खाली बघू शकता निमंत्रक साईनगर मित्रमंडळ समिती वसई. ओके. तर इथे तुम्हाला दिसतंय भावनो हे जे काय असणार आहे पत्ता पण तुम्ही म्हणजे स्थळ तुम्ही इथे क्रिएट करू शकता. इथे वरती स्थळ असणार आहे प्लस खाली आहे मित्रमंडळाचं जे नाव निमंत्रक प्लस त्याच्यानंतर ही जी PNG तुम्हाला माहिती असेल तुमच्यासाठी मी ऑलरेडी एक अपलोड करून ठेवलेली आहे जेणेकरून ऑप्शन असावं भावनो तुमच्यासाठी. ओके. हे झालेलं आहे सर्व लिहिण्याबद्दल. त्याच्यानंतर आता पुढे अजून थोडंसं बघून काम बाकी आहे. इथे बघू शकता अजून त्यांच्या माहितीनुसार आपण काय लिहिलेलं आहे इथे एक थोडंसं एक कंटेंट लिहिलं आहे तुम्हाला इथे दिसतं. ओके. त्याच्यानंतर पुढे याच्यानंतर इथे बघू शकता केळीची पानं. ओके. ही जी तुम्हाला दिसते PNG ते पण तुम्हाला इथे ह्याच्यामध्येच ॲड केलेले आहेत. तर भावनो अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. एकदम खतरनाक अशा डिझाईन भावनो मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्यासाठी घेऊन येत असतो. ओके. इथे बघू शकता सस्ने निमंत्रणची आपण इथे PNG इथे क्लिक केलेली आहे प्लस OP आपला जो लोगो असणार आहे तो पण इथे केलेला आहे. तो पण तुम्ही चेंज वगैरे सर्व एडिटेबल करू शकता. ओके. खाली एक रेक्टेंगल म्हणून आपण एक पट्टी क्रिएट केलेली आहे. बघू शकता भावनो व्हिडिओ तुमच्यासमोर मी पूर्ण एक्सप्लेन करून सांगितलं आहे भावनो. जर कुठे मागे पुढे झाले असेल तर नक्की कमेंट करून टाका. PLPवरती व्हिडिओ पाहिजे असेल PLPवरती व्हिडिओ भावनो येऊन जाणार आहे भावनो. फक्त ह्याच्यापेक्षा जरा वेगळा असणार आहे लक्षात ठेवा. ओके. भावनो तिसरा पासवर्ड असणार आहे भावनो 4040. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी व नवीन प्रकारच्या बॅनर डिझाईन व लोगो डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. चला भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये.